वही घेतले, पेन पण घेतलाय. मीच आहे ना? हो मीच आहे. कौन है? कौन आया है घर पे? मोरा पिया घर आया. कौन है? नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. या खुदा, सकाळ सकाळ दरवाजा टीव्ही कोणी ठेवला? तसं नाही सर. सर तसं नाही सर. दरवाजा उघडा सर. दरवाजा उघडा सर. कौन है? नमस्कार 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 सर. नमस्कार. मी आजच्या ठळक बातम्या या चॅनल मधून आलोय सर. उस्ताद दिलदरिया समंदर इथेच राहतात का? उस्ताद जी, आपसे मिलने के लिए कोई नवाबजादा आया है. कौन है? उसे उसका नाम पूछो. उस्ताद जी, वो नाम नहीं बता रहा है. उसे बोलो काम क्या है. सर सर कशालाही फालतूगिरीमध्ये वेळ काढताय. मला कळलं तुम्ही दिलदरिया समंदर आहेत. तुम्ही आज कशाला गेलात? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. क्या बात है सर? ये मेरी मर्जी कि मैं मेरी चौखट पर किसको बुलाऊं. तू कामाचं बोलतोयस की मी आज जाऊ. सॉरी सर. सॉरी सर. बसा बसा सर. आपण सर कामाला सुरुवात करूया सर. मेरे घर में आप एकदम इत्मीनान. अरे ते टेकायचं होतं ते गेलं वाटतं. सर जाऊ दे सर. सावकाश बसा. हा सर. तो आपकी तारीफ. माझं नाव चौका. मग इथे काय लग्न लावायला आलं? तसं नाही सर. तसं नाही. चौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. चिन्मय सौमित्र काशीकर. हा. ची चौका. अच्छा. अरे ते बसायचं होतं ते टेकायचं. सर तुम्हाला टेकायचंय का? हो. मी सांगू काय? खाली बसा. बसलो. टेका. टेकलो. गुड बॉय सर. अरे हे माझ्या लक्षातच नाही आलं. थँक्यू. तू वर काय करतोय? ये खाली. हा, सर. तो चिन्मय सौमित्र काशीकर ये आपका नाम है. हाँ सर. असू दे. नावात काय है? खरं आहे सर. नाम तो एक जरिया है एक दूसरे को पुकारने का. आपण मुलाखतीला सुरुवात करूया का? सर तुम्हाला असं वाटत नाही दर्जा घसरतोय? आपण वर बसलं पाहिजे. हा सर. दर्जा घसरतोय. आपण वरतीच बसूया सर. सर आता मुलाखतीला सुरुवात करण्या अगोदर मी थोडंसं हिस्ट्री वगैरे सांगतो तुम्हाला सर. म्हणजे जरी मी वार्ताहर असलो तरी मला गायक व्हायचं होतं. पण परिस्थितीने माझ्यावर जबरदस्ती केली आणि मी वार्ताहर झालो सर. पण गाणं माझ्या रक्तात आहे सर. गाणं तुझी. काय बोलला सर? गाणं तुझी आवड आहे की सवड? सर गाणं माझी आवडच आहे सर. पण मी ते सवडीनं गातो सर. तर तू मला एक गोष्ट सांग. हा सर. एक ससा असतो आणि कासव असतो आणि दोघांमध्ये ना इगो प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते शर्यत लावतात. आता ससा अप्पर क्लासमध्ये येतो आणि कासव मिडल क्लासमध्ये येतो. सशाला आता प्रूव्ह करायचंय पण कासवाला पण प्रूव्ह करायचं की तो अप्पर क्लासमध्ये जाऊ शकतो. पण तो स्लो आहे ना. तो त्याला कसा हरवणार कासव तो? का सवतो या डोक्यात? काय बोलला सर? काय बोलला सर? अरे कासव म्हणजे मला तुला म्हणायचं होतं मला गोष्ट सांग. म्हणजे तू माझी मुलाखत घ्यायला आलायस ना. मग त्या संदर्भातली गोष्ट सांग. मला गोष्टी विचार. सॉरी सर. मी ते ना गोष्ट सांगायला लागलो ना की लगेच इन्व्हॉल्व होतं सर. सॉरी सर. आपण आता जास्त फालतूगिरी न करता मुलाखतीला सुरुवात करूया सर. तुम्ही गाणं गायला कधी सुरुवात केली सर? मी बघ गाणं गायला. अरे मला वाटलं तेव्हा मी गायला लागलो. खरं आहे सर. वाटल्यावरच गाणं गाणार. फाटल्यावर हिंमतच होत नाही सर. एक मिनिट. आपण खाली बसूया. दर्जा घसरतो. दर्जा घसरला? परत दर्जा घसरला सर. सर मला तुम्हाला नेमकं काय विचारायचं होतं की साल सांगा मला. साल. बरखुरदार. गाण्याला साल नसते. मग गाण्याला चाल असते. क्या बात है सर. क्या बात है सर. सर एक गोष्ट सांगू काय? आपण वरती बसूया का? का? दर्जा कॉन्फिडन्स आणि रिस्पॉन्स उंचावलाय सर. तर ते गाण्याला
चाल नसते तर गाण्याला चाल असते. सर अप्रतिम वाक्य आहे. तुमच्या तोंडात तर एवढं सजून दिसतं ना सर. मी जर हे वाक्य बोललो असते तर हे थुकले असते माझ्यावर. पुढे बोलू. हा सर पुढचं बोल. ते काय गाणं आहे ना गाणं हा, ते सर. असं आटून आलं पाहिजे. म्हणजे गाणं कसं कानपणात थोडी पारंपरिक पण केलं सर. हे असं पारंपरिक पण करायला आपल्याला इथे आणलेलं नाहीये. लोकांना आपल्याकडून काहीतरी वेगळे एक्सपेक्टेशन्स आहेत. त्यामुळे फालतूगिरी नकोय. हे सर्व केल्यावर बोलताय सर. मला सर तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा वाटतो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे सर. लक्ष देऊन आहे का सर. तुम्हाला विचारायचं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह गाणं गायलत तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुडवलं नाही. काय बोललं सर? तुडवलं नाही. लोकांना माझ्या कार्यक्रमाचे पासेस घ्यायला तुडवलं नाही. क्या बात आहे सर. तुम्ही गाताच असं की कोणीही तुडवेल सर. काय बोलला? एकमेकांना तिकीट घेण्यासाठी. सर मग तुमच्याकडे सर एवढं टॅलेंट आहे गाण्याचं सर. तर तुम्ही ग्रॅमी एमी मध्ये कधी गाणार आहे सर? एमी पहिल्यांदाच ऐकतोय. काय बोलला सर? एमी ग्रॅमी यामध्ये गायचं मी ठरवलेलं आहे. मग प्रॉब्लेम काय आहे सर? त्यांनी ठरवायला नको. त्यांनी ठरवलं पाहिजे ना मला गायला द्यायचं की नाही. खरंय खरंय सर. खरंय सर. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर. आणि ज्याची त्याची उत्तरं जो तो शोधत असतो सर. आता मला ना तुम्हाला थोडंसं डायव्हर्ट करायचंय. ओके. आणि मी तुम्हाला वेगळ्या विषयावर नेणार आहे. मला असं कळलंय तुम्ही सत्य घटनेवर आधारित शेअर करता सर. हो, बरोबर तर आहे. आता या क्षणाला ॲज अ फॅन मला तुमच्याकडनं शेअर ऐकायला आवडेल सर सत्य घटनेवर. ठीक आहे. मी अगदी आत्ता घडलेल्या घटनेवरती एक शेर सांगतो. चालेल सर. म्हणजे अगदी परवा घडलेल्या घटनेवरचा हा शेर आहे. कुणाचीही पर्वा न करता सांगा सर. आपण शेर झोपून ऐकूया का? का सर? दर्जा झोपलाय. झोपला गावात. सांगा सर. सांगा सर. सांगा. बड़े ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. क्या बात आहे सर. याच्यात भयांत आहे. हॉरर आहे. भीती आहे सर. बड़ी ही जालिम नजर से देखा उन कुत्तों ने मुझे मुड़के. मग काय ज्या काय दगडी मारल्यात ना अरे कुत्रे आता माझ्या नावाने भाव पण करत नाही. सर केवढे टॅलेंटेड आहात सर तुम्ही. म्हणजे तुम्ही गाणं गाता सर. तुम्ही शेअर करता. तुम्ही दगडफेक जाळपोळ करता सर. मग सर एवढं सगळं टॅलेंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळं काहीतरी करायचं ठरवलंय का? मी वेगळं ऑलरेडी केलेलं आहे. काय केलं सर? अरे मी 24 तास सलग गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय. काय बोलताय सर? ओ माय गॉड. तुम्ही 24 तास सलग गायलात सर. 24 तास सलग गायलात. लागले असतील. काय बोलला? बॅनर लागले असतील तुमचे. लागले. हा ते पण लागले पण ते कमी लागले. पण त्याचं काय की ते बॅनर कमी लागल्यामुळे हा रेकॉर्ड लोकांपर्यंत पोहोचलाच नाही. असं कसं झालं सर? मला कारण- जरा सांगा सर. कारण तो रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला. कसं काय सर? मला सांगा. मला लिहायचंय. त्याचं काय झालं मी 24 तास गायलो हा. पण त्यांनी माझं गाणं 24 तास ऐकल्यामुळे त्यांच्या नावावर रेकॉर्ड जमा झाला. सर सर हे चुकीचं आहे सर. हे चुकीचं आहे सर. हे सर वाईट आहे. हे सर खरंच खूप वाईट आहे सर. म्हणजे थोडक्यात सांगायचं एका शब्दात सांगायचं झालं तर ही वसाडेगिरी आहे सर. ही वसाडेगिरी आहे. त्या वसाड्याने तुमच्याबरोबर असं नाही करायला पाहिजे होतं सर. त्यांनी असं नाही केलं पाहिजे होतं. तुम्हाला यातना झाली असतील ना. यातना तुमची काही चूक नाहीये तरी पण हृदय थोडंसं तुटतच ना. कुछ इस अंदाज से तोड़ा उन्होंने हमारा दिल. क्या बात है सर. दर्द है सर. कुछ इस अंदाज से हाँ. तोड़ा उन्होंने हमारा दिल. तिच्या लपड्यात माझ्या मोबाईलचं 15,000 बिल. सर तुम्हाला आता कुठं बसायचं ते कळलं असेलच. गुड सर. सर आता आपलं एवढं बॉन्डिंग झालेलंच आहे सर. सर आपल्यामध्ये एक नाजूक संबंध निर्माण झालेत सर. तर अशा या नाजूक क्षणाला
मला तुम्हाला अतिशय पर्सनल प्रश्न विचारावा असं वाटतोय सर. सर, तुमचं अजून लग्न झालेलं नाहीये सर. बरोबर आहे. तुमचं कुणावर क्रश होतं का? खरं तर मला ही गोष्ट तुला सांगायला काहीच वाटत नाही. लाज सोडलीत सर? अरे आताच बोललास ना, बॉन्डिंग झालं, नाजूक संबंध म्हणून. सॉरी साहेब सर, बोला सर. त्याचं काय आहे हां. की मी माझ्या क्रश समोर आतापर्यंत कधी व्यक्तच झालो नाही. आय एम सो सॉरी सर, मला थोडंसं समजत नाही ते, जरा विस्तृत मध्ये सांगा. अरे मी तुला विस्तृतच सांगतोय की मी माझ्या क्रश समोर कधी व्यक्तच झालो नाही. सर म्हणजे तुम्ही आणि सर सई सर. सर आपण डायरेक्ट स्टेजच्या खाली जाऊन बसूया का सर? हा? हा? तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर व्हायला लागलाय सर. का रे का? का रे काय का सर? बघा, ती म्हणजे आग्र्याचा ताजमहल आणि तुम्ही म्हणजे उद्घाटन न होता वापरलेले सुलभ शौचालय वाटतंय सर. वा 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 बच्चूच आहेस तू. हातात कॅडबरी असली ना आणि समोर क्रीमचं बिस्किट आलं ना तरी तुला ते खावत नाही. सई तामनकर वाटली काय? छे, फालतूगिरी करताय का बरं? काय चाललं काहीतरी? सर तुम्ही कशाला असं करताय सर? मागच्या वेळी सईवर बोलणारे दोघे बाहेर गेलेत सर. तुम्हाला जर एवढीच घाई असेल तर आपण स्वतःच एलिमिनेट होऊया का सर? अरे बरखुदा, ते मनात आलं म्हणून बोलून टाकलं. अहो पण त्यांच्या मनात आलं तर आपल्याला केवढं भारी पडेल ते. सर आता जास्त फालतूगिरी न करता आपण शेवटच्या टप्प्यात येऊया, कारण तुम्ही जाम सुटलेत सर. हा, तर आपण शेवट गोड करूया सर. शेवट गोड करूया. म्हणजे नेमकं काय करायचं? सर एखादं गाणंच गाऊन दाखवा सर, म्हणजे येऊ दे कानातनं रक्त सर. एक माझा नगमा मी गातो. चालेल सर, चालेल. साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, साखरपुड्याच्या नावानं फोडली सुपारी, पोरगी हाय दारात